जगद्गुरु तुकाराम महाराज समकालीन संत म्हणजे संत मानकोजी महाराज बोधले बाबा. भक्ती विजय ग्रंथामध्ये 35 आणि 36 क्रमांकाचा ज्यांचा अध्याय आहे. कोणत्या ग्रंथामध्ये? भक्ती विजय ग्रंथामध्ये. आणि ते संत मानकोजी महाराज मूळचे सासवडचे. त्यांचं पूर्वीचं आडनाव जगताप, परंतु भगवंताने बोध केल्यामुळं त्यांचं आडनाव काय झालं? बोधले. ते सासवड सोडून या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत 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 ते बार्शी तालुक्यामध्ये धामणगावला गेले. कुठे गेले? धामणगावला गेले. अनेक ठिकाणी गेलेले आहे. आमच्याही गावात त्यांचे मंदिर आहे. अनेक ठिकाणी कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. कारण हरिभजनी हे ढवळीले जग चुकविना लाग कळी काळांचा या समाजाला त्यातून बाहेर काढण्याकरता ते कार्यक्रम करायचे. एक दिवस प्रसंग असा आला, नाथ महाराज आणि मानकोजी महाराज बोधले बाबा यांच्यात काहीच फरक नाही. तुकोबारामध्ये आणि बोधले बाबामध्ये काहीच फरक नाही. कसा? तुकाराम महाराजाकडे जी असणारी वस्तू जर कोणी मागितली तर तुकोबाराने ती लगेच देऊन टाकली. आपल्या स्वतःच्या पत्नीच्या साड्या सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने दान केल्या. एक राहिली होती आणि जिजाबाई आंघोळीला बसलेली होती. आणि तेवढ्यात एक बाई आली, म्हणजे महाराज मला साडीच नाही. तर त्यावेळेस असे बाथरूम नव्हते. त्या मोरीवर वरून ठेवलेली होती साडी. तुकाराम महाराजांनी ती साडी उचलली देऊन टाकली. जिजाबाईचं स्नान झालं आणि मग साडी बघायला. साडी कुठं नाही. तुकाराम महाराज निघून गेले. कुठं? भंडारा डोंगरावर. त्या वल्या साडीने जिजाबाई घरात आली आणि घरात फाटलेली 4 तुकड्याची साडी जोडली आणि ती जिजाबाईनी घातली. तसंच संत मानकोजी महाराज बोधले बाबा सुद्धा. तुम्ही काही मागितलं देणार, काही मागितलं देणार. अशी कीर्ती पसरली की ती कीर्ती पंढरपूर पर्यंत गेली. भगवान परमात्म्याच्या मनात आलं की एवढी उदारता, एवढी कीर्ती, चला परीक्षा घेऊ. भगवंताने फकीराचं रूप धारण केलं आणि भगवान परमात्मा संत मानकोजी महाराज बोधले बाबाच्या दारामध्ये धामणगावाला सकाळी 8 वाजता भिक्षाम देई आवाज ठोकला. महाराजांची पूजा चालू होती. महाराजाची 2 नंबरची सून भागीरथी सुपात ज्वारी घेतली आणि फकीराला वाढण्याकरता गेली. फकीरानं सांगितलं, भगीरथी मी तांदूळ घेणारा नाही, मी ज्वारी घेणारा नाही, मला गहू लागत नाहीत. तू घरात जा आणि घराच्या मालकाला बोलव. दारात भिकारी आला. फकीराला सांग. भागीरथी आत गेली. सांगितलं, बाबा कोणीतरी फकीर आला, तो दान घेत नाही, तो तुम्हाला बोलवतोय, तो आमच्या हाताने दान घ्यायला तयार नाही. बोधले महाराज उठले. देवपूजा सोडली महाराज. कारण संतापेक्षा देव कधी मोठा नाही. देव सारावे संत पूजावे. बोला फकीर बाबा बोला. महाराज आपली कीर्ती ऐकून आलोय. बर काय पाहिजे आपल्याला सांगा. देणार माझ्याजवळ असेल ते मागा, 100% देणार. बोधले महाराज तुमच्याजवळ तेच मागतोय, मागा मग. कारण संत कमी पडत नाहीत महाराज. तुम्हाला अनुभव अनेक आहे. आडा आला म्हणून बळीने शुक्र अंधळा केला. संत देण्याच्या बाबतीमध्ये कमी नाही. संतांमध्ये आणि देवामध्ये फरक आहे. तुम्ही बी दाते, जीव सुद्धा दाताय. आता तुम्ही जर सप्त्याला वर्ग नसती दिले, सप्ताह झाला असता का? तुम्ही दाताय, देवही दाताय आणि संतही दाते आहे. पण तुमचं आमचं स्वार्थी देणं असतं. 100 रुपये पेटीत टाकायचे आणि 1 करोड मागायचे. देव आणि जीव स्वार्थी आहे. संत नाही महाराज. देव देतो पण कधी? घेतल्याच्या नंतर. अगोदर कसाच देत नाही. द्रौपदीचं पान घेतलं
लोक म्हणले होते सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. अरे पोहे खाल्ले, फुकट दिली नाही. घेशी तेव्हा देश, पण संत तसे नाही. घातिले दुकान, देती आली अशी दान. संत उदार उदार भरिले अनंत भांड. महाराज तुमच्या 2 नंबरची सून मला दान करा. भोसले महाराज म्हणले अरे फकीर बाबा, असं कोणी सून दान करत असतं का रे? आतापर्यंत मी ऐकलं नाही. म्हणले बघा महाराज, विनमुख गेली अतिथी, नेई भाग्याची संपत्ती. तुम्ही शब्द दिलाय. महाराज जाग्यावर शांत झाले, घरात गेले, मनकाई जवळ गेले, विचारलं काय करू आपण, काय झालं? अरे तो फकीर आपली 2 नंबरची सून मागतो दान. का? तो म्हणतो म्हातारा झालो मी, माझी सेवा करायला कोण नाही, आता मला गावगाव फिरावं लागतं, मला सेवेसाठी तुमची सून दान करा. बघा पती पत्नीने गळ्यात गळे घातले, लढायला. महाराज आणि महाराजाची पत्नी, तेवढ्यात 2 नंबरचा मुलगा आला. त्यानं बघितलं, आई रडती, बाबा रडते, काय झालं तरी काय? दारात फकीर उभा आहे. बाबा काय झालं, काय सांगूया? फकीराला का दान दिलं? म्हणजे काय देऊ? तो तुझी पत्नी दान मागतोय. थांबले ती. बाबा या घरामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूवर तुमचा अधिकार आहे, दान करा. पण तो फकीर रिकाम्या हाताने परत गेला नाही. त्या कोपऱ्यामध्ये भागीरथी रडत होती. महाराजांनी हक्का मारली, भागीरथी जवळ ये. जवळ घेतली, डोक्यावरून हात फिरवला. का रडती? तुम्ही रडतात म्हणून. अरे तुला तो फकीर दान मागतो. बाबा मी लग्न होऊन सून म्हणून तुमच्या घरात आल्यापासून विचार करत होते की मी कधी तुमच्या कामात आहे. हसायला लागली, रडत असणारी सून हसायला लागली आणि पुन्हा रडायला लागली. का रडते? मला दुःख एका गोष्टीचं आहे की इथून पुढच्या आयुष्यात तुमची सेवा मला करता येईल. जबरदस्तीने हात धरला हातात आणि फकीराच्या हातात सुनाचा हात दिला. संत मानकोजी महाराज ही वार्ता गावात कळली. गावातल्या सगळ्या महिला धावत पळत महाराजांच्या दारात आल्या. हे फकीर बाबा, कुठला तू? एक बोलायला तयार नाही, 2 बोलायला तयार. तुला काय लागतं सांग? सोनं लागतं, पैसे लागतात, सगळ्या गावाचं मिळून देतो, पण भाग्यश्रीला नेऊन देतो. फकीरानं सांगितलं मी दान घेतलेली वस्तू परत देत. एक काम कर म्हणजे तू आता घेऊनच जाणार आहे, तर ती सुवासीन आहे, आम्हाला तिची खरी नारळांना ओटी भरू दे. फकीराने सांगितलं ओटी भरायला हरकत नाही, पण ती एकटी येणार नाही, तिच्यासोबत मी सुद्धा येणार. कारण ज्या गावामध्ये संत राहत असतात महाराज, पवित्र ते कुळ, जेथे हरीचे दास, प्रत्येक घराला भगवंताला पाय लावायचे. त्यांनी नारळानं ओटी भरून घेतली आणि सगळं गाव वाटे लावायला वेशीच्या जवळ आलं. हाय मोकलून गाव रडतय महाराज. एक 50 फूट पुढे गेल्याच्या नंतर फकीर अदृश्य व्हायचा. ती भागीरथी घाबरायची. सगळं गाव बघायचं, भागीरथी चालली. सगळ्या गावाला फकीर आणि भागीरथी दिसायची, पण भागीरथी पासून फकीर अदृश्य व्हायचा, पुन्हा दृश्य व्हायचं. 2-3 वेळ झाले, डायरेक्ट पाय पकडले. सांगितले बाबा असं काय करतो? तुला माझ्या सासऱ्याने तुला दान दिलेलं. सांगितलं भगीरथी तू माझ्यासोबत येऊन. ते म्हणले असं होत नसतं, आता मरण तर तुझ्या पायाजवळ आणि जगेल तर तुझी पायाची सेवा. सांगितलं भगीरथी तुला माझ्यासोबत येता येणार. काय झालेले होते भगवंता
त्याने आपलं फकीराचं रूप फेकलं आणि भगवंताने राजाच कुमार मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान समचरण दृष्टी तिनं पाहिलं सांगितलं मला माहित होतं माझ्या सासऱ्याला पाहायचं होतं आणि मला या देवाचं दर्शन घडवायचं होतं म्हणून तर तुला दान केले. भगवंताने कवाशी खूप बदलून भगवान परमात्मा निघून गेले. कोणालाही दिसत भागीरथी परत गावाकडे निघाली. मला सांगण्याचा मुद्दा तुमच्या लक्षात आला की कोण दाता या आपले सूर दान करण्यात सुद्धा त्या ठिकाणी संत महात्मे कमी पडत नसतात.